नई मुंबई में सिडको के स्थापना दिवस को परियोजना प्रभावितों ने काले दिवस के रूप में मनाया। सिडको की नीतियों के विरोध में प्रदर्शन किया गया और प्रशासन पर भ्रष्टाचार व किसानों के शोषण का आरोप लगाया गया। नई मुंबई, उरण और पनवेल के परियोजना प्रभावितों ने 17 मार्च को सिडको के स्थापना दिवस को काले दिवस के रूप में मनाया। प्रदर्शनकारियों का कहना है कि सिडको की स्थापना को 55 साल हो चुके हैं, लेकिन अब तक परियोजना प्रभावितों की समस्याओं का समाधान नहीं किया गया है। प्रदर्शनकारियों ने सिडको प्रशासन पर गंभीर आरोप लगाते हुए कहा कि यह संस्था पूरी तरह से भ्रष्ट है और किसानों की जमीनों का शोषण कर रही है। हर साल सिडको के माध्यम से लगभग 3.5 लाख हेक्टेयर कृषि भूमि नष्ट कर दी जाती है, जिससे हजारों किसान और स्थानीय लोग प्रभावित हो रहे हैं। 70ला सिडकोची स्थापना झाली। 95 गावांच्या जमिनी घेऊन तिथे नवी मुंबई उभारण्याचं काम झालं। आज 55 वर्ष झालेली आहे। आज नवी मुंबईमध्ये या विभागामध्ये 2 स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, एक नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिका। सिडकोचं काम संपलेलं आहे। तो सिडकोचा भ्रष्ट कारभार आहे। अब्जावधी रुपयाचे उधळण आणि भ्रष्टाचार चाललेला आहे। शेतकऱ्यांच्यावर अन्याय होतोय, तेव्हा सिडकोचं महामंडळ बरखास्त करावं, नैना प्रकल्प बरखास्त करावा ही एक प्रमुख मागणी आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून गावठाण विस्तार न झाल्याकारणाने गरजेपोटी बांधकामं केलेली आहेत, ती काही अट न घालताना ती नियमित करून लोकांना प्रॉपर्टी पार्ट द्यावं ही एक मागणी आहे। या आणि अन्य मागण्याकरता आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत। सिडकोचं काम आता संपवून सिडकोनी गाशा गुंडाळावा, नैनाही गुंडाळावी आणि मुळामध्ये नैना प्रकल्पामध्ये आमचा शेतकरी हा बेरोजगार होणार आहे, शेती नष्ट होणार आहे। अहवालामध्ये म्हटलेलं आहे की ही मल्टीक्रॉप जमीन आहे, म्हणजे दुबार शेतीची जमीन आहे। आमच्या सगळ्या भगिनी वगैरे तिथे 2दा पिकं घेतात आणि केवळ बिल्डिंग बांधून विकास होणार नाही। काल आपल्याला एक थोडक्यात सांगेन, गेल्या 5 वर्षामध्ये निरनिळ्या प्रकल्पाखाली राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, नंतर निरनिळ्या प्रकल्प याच्यामध्ये शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा जो प्रकल्प या पनवेल तालुक्यावर लादला जातोय, तो प्रकल्प चुकीच्या पद्धतीने लादला जातोय। त्या प्रकल्पाचा गेली 10 वर्ष अभ्यास करत असताना त्या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांचा हित न जोपासता ज्या धनिकांचा हित जोपासला जातो, त्याचबरोबर सरकारी बाबूंचा हित जोपासला जातो। आज जर आपण पाहिलं तर परिस्थिती तिथली अशी आहे की सर्वच्या सर्व विभाग हे करप्टेड विभाग आहेत आणि सगळ्या गोष्टींचं जर काय असेल तर सगळे पैसे घेतल्याशिवाय कोणतीही कामं करत नाही आणि अधिकाऱ्यांना मोठं बनवण्यासाठी हा प्रकल्प त्या ठिकाणी आणलेला आहे। खरं तर चांगल्या जमिनींचा सुपीकता जमीन जी आहे आपली दुबार पीक जमीन आहे, त्या दुबार पीक जमिनीवरती TPS करता येत नाही, परंतु ही TPS त्यांनी मुद्दामून लाटलेली आहे आणि ही TPS आम्हाला मान्य नाही, म्हणून आम्ही आज या ठिकाणी काळा दिन करतोय साजरा।